प्रेक्षक आहेत ना, त्या प्रेक्षकांचा विचार करा जे 7 वाजल्यापासून ऑनलाईन थांबलेत की कधी मॅच चालू होईल. चला मॅच सुरू होतीये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश कोंडे, जे हनुमान बतुली टीमकडनं. भैरवनाथ क्रिकेट संघ भोईरवाडी टीमचा सलामीचा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो कृष्णा, आणि नॉन स्ट्राईकवरती रोहित. सेकंड रात्रीतील पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती गणेश कोंडे. हो पहिला बॉल वेगवान, अगदी आपण पाहता बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल न झाली आहे दुसऱ्या रात्रीला सुरुवात. काय वेगवान बॉल पाहायला मिळाला गणेश कोंडेचा. जबरदस्त गोलंदाज आहे, जे हनुमान बुतवली टीमकडनं नेहमीच खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा हा गोलंदाज आज देखील आपण पाहताय. पहिल्या मॅचमध्ये अगदी पहिलाच बॉल इथून डॉट बॉल फेकत असताना गणेश कोंडे. हो यावेळी ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाही. शॉर्ट मिड विकेटचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत सिंगल धाव. अकाउंट तर ओपन झालाय. इथून आपण पाहताय बॅटिंग करत असताना भोईरवाडी टीमचं सन्माननीय गणेश दादा मोडक यांचं आगमन झालं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ऑर्गनाईज केली गेली आहे ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील आपण आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. अकाउंट तर ओपन झाला. इथून भोईरवाडी टीमचा 2 बॉलमध्ये एक धाव फलकावरती पाहायला मिळतीये. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज, ओ इथे फटका मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात, त्यांचा आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. लॉंग ऑन सीमा पार, हवा के संग संग घटा के साथ साथ बॉल सीमा पार, षटकार. तर बुतिवलीच्या शिवसेनेचे पदाधिकारी संदीपजी पवार यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी असेल. आणि आमचे तीनही आयोजक त्रिमूर्ती गणेशदादा मोडक, विलासदादा मोडक आणि भानुदाजी धुळे साहेब यांच्या वतीने जो कोणी 50 ठोकेल त्याच्यासाठी 3000. हो पुन्हा एकदा आडव्या बाटमधून ऑस्ट्रोक फिल्डर आहेत तोपर्यंत एकच ड्रॉप पाहायला मिळेल. हे चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र ती सिंगल पाहायला मिळाली. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 8 वरती. आजच्या रात्रीतील पहिली मॅच हवा अगदी आपण पाहता वेगानं वाहते. मैदानाच्या आतमध्ये त्याचा फायदा उचलत असताना भोईरवाडी टीम पुन्हा एकदा फटका लॉब केलाय. लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाज बाद, पहिला आदरा बॅटिंग करणाऱ्या भोईरवाडी टीमला कृष्णाबाद. पाहायला मिळते आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता मैदानाच्या आतमध्ये हो यावेळी ड्राईव्ह केला. वाडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल निघाला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. धाव फक्त सिंगलच पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. जितेश खऱ्या अर्थानं आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ, हो सॉरी 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्यात. भोईरवाडी टीमच्या 9 विकेट्स आले, 1 कृष्णा बाद झालेत. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कॅश प्राइज आलाय. सुजोत भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. योगेश सर, आपण या तीनही त्रिमूर्ती आयोजकांचं कौतुक इतकं करतो ना. कर्जत तालुक्यामध्ये खरंच या आयोजकांचं इतकं कौतुक होतं ना.
कोणत्याही टीमने जरी 5 रात्रीमध्ये 100 पार धावा ठोकल्या तर विलासजी मोडक, गणेशदादा मोडक आणि भानुदाजी धुळे या तीनही आयोजकांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राईज त्या टीमला दिलं जाईल. कारण सांधईच्या स्पर्धेमध्ये धोत्रे संघाने 100 पार धावा ठोकल्या, तो रेकॉर्ड त्यांनी रचला आणि आता या स्पर्धेमध्ये जो करेल त्याला तीनही आयोजकांच्या वतीने 5,000 आणि 3,000 जो कोणी 50 ठोकेल त्या फलंदाजासाठी. अंजाबचे प्रवीण पवार हुशार आहेत, ज्यांनी या मैदानावरती आधी 50 मारलेले आहेत. आता अंजाब संघ जेव्हा येईल त्याकडे नक्की लक्ष असेल. ऐकूया आवाज योगेशजी ढोळे यांचा. 1 ओव्हर धावा 9. 1 ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. भैरवनाथ क्रिकेट संघ भोईरवाडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 1 विकेट आली आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय प्रणित आलेत. आमदार चषक 2026 साठी टेनिस क्रिकेट कर्जत टेनिस क्रिकेटमधील ऑफिशियल स्कोरर नितेशजी तरे सर यांच्याकडून खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला देखील आणि या दोन्ही टीम्सला आणि खऱ्या अर्थानं खास करून शुभेच्छा आल्यात त्या मात्र अजय डायरे सरांसाठी. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात, अजयजी डायरे सर, संभाजी पतारे सर यांचा आवाज पुनश्च एकदा आजच्या रात्रीमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं या कॉमेंट्री बॉक्समधून ऐकणार आहात. अगदी सेकंड इनिंगमध्येच लगेच जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. 10 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट आली 1 सेकंड ओव्हरमध्ये प्रणित. ओ बाची खेळा, लाऊड अपील, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का भोईरवाडी टीमला. मिळाला भोईरवाडी टीमला 10 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करतात प्रणित. उंच पुरेसे गोलंदाजी मार्कवरती आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि दुसऱ्याच बॉलवरती मात्र त्यांना ते विकेट मिळाली आहे. भावेश सॅकिंग एंडवरती. ओ वेगवान बॉल, परंतु ऑफिशियल आम्हाला सांगतात इट इज वाईट. लाईन चेक केल्यानंतर मात्र हा डिसिजन आला. इट्स अ वाईट. अव्वंतरची 1 धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 11 वरती. अगदी आपण पाहताय आमदार चषक 2026 त्रिमूर्तीनं केलेलं हे आयोजन देखणं दर्जेदार नेटनेटकं असं आयोजन आमदार चषकाचं आपल्याला पाहायला मिळतोय. कर्जत खलापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या नावानं सुरू असलेली ही स्पर्धा आपण पाहताय. कर्जत खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे नंदवन केलं आहे. या कर्जतमध्ये अनेक खऱ्या अर्थानं विकास कामे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. कर्जतला खऱ्या अर्थानं लँडमार्कच नव्हता आणि ते लँडमार्क देण्याचं काम जर कोणी केले असेल तर आदरणीय कर्जत खलापूर विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहताय. हो चांगला बॉल, थोडासा कमी गतीने लोअर फुलटास होता, ड्राईव्ह करायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. चांगली मिश्रणामध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजी चालू आहे ती मात्र प्रणितची. एखादा बॉल जर पाहिला तर अगदी आपण पाहतोय गोल्डन स्पॉटवरती येतोय. एखादा बॉल जर पाहिला तर यॉर्कर लेनचा येतोय. तर यावेळी मात्र अगदी आपण पाहताय वाईड यॉर्करच पाहायला मिळतोय. हो शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पूल केलाय. अगदी आपण पाहताय डीपमध्ये फिल्डर, डीप स्क्वेअर लेगमध्ये सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड झोनकडे फलंदाज अगदी आपण पाहतोय भावेश पर्यंत पोहोचलाय. 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे आणि त्याचा फायदा तर उचलावाच लागेल. गॅप शोधावी लागेल. गॅप शोधण्याचा प्रयत्न इथून खऱ्या अर्थानं भोईरवाडी टीमचे फलंदाज करतायत, परंतु ती गॅप शोधता येत नाहीये. त्यासाठी तुम्हाला गोलंदाजीच्या खऱ्या अर्थानं मेरिटनुसार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळावं लागेल. त्याची व्हेरिएशन ओळखावी लागेल आणि तदनंतर तुम्ही त्याच्यावरती ते आक्रमण करू शकता. ह्या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं तुम्हाला विचार करावा लागेल आणि तदनंतर मात्र तुम्ही मोठे फटकेबाजी करू शकता.
हो कमी गतीने टाकलाय फुललेंचा बॉल. हो फिल्डर आहे, थोडीशी चुकी झाली आहे. बॉल हातातून निसटला. तोपर्यंत धाव इथून मिळाली आहे, ती मात्र सिंगल. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 14 वरती विकेट्स आल्या. 2 बॅटिंग करते भोईरवाडी टीम. त्यांच्या विरोधामध्ये फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे जय हनुमान बुतिवली. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस दुसऱ्या रात्रीतील आपण पाहत आहे. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे मैदानावरती. KTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहत आहे अनेक खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं आमच्या समूहामध्ये जॉईन झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकंदरीतच जावा धावफलकावरती भैरवनाथ क्रिकेट संघ भोईरवाडीच्या 15 वरती 2. 15 धावा आल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आल्या. दोनही सलामीचे फलंदाज ते खऱ्या अर्थानं माघारी परतलेत आणि तो दबाव खऱ्या अर्थानं आता मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट झाला आहे. कारण की जिथे ज्या 2 फलंदाजांना जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची होती, ज्यांच्यावरती संपूर्ण स्पर्धेची मोठी जबाबदारी होती की इथून मात्र चांगला स्टार्ट मिळवून देतील, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतील, तेच मात्र तिथे अगदी आपण पाहता नाकाम ठरलेत. आणि त्याच्यानंतर आता इथून जबाबदारी आहे ना ती मिडल ऑर्डरवरती आली आहे. आता इथून त्यांना खऱ्या अर्थानं विकेट्स देखील टिकवायची आहे, पार्टनरशिप देखील बिल्डअप करायची आहे आणि धावा देखील बनवायचे आहेत. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु अगदी परिस्थिती ओळखून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट हे खेळावं लागणार आहे. 2 ओव्हरमध्ये 15 आल्यात. अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर तुमच्याकडे अगदी भरपूर वेळ आहे. इथून तुम्हाला सेट होण्यासाठी, मोठे फटके मारण्यासाठी, एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी. आता पॉवर प्लेचं खऱ्या अर्थानं जे 2 षटक आहेत ते समाप्त झालं आहे आणि आता इथून रेग्युलर षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क होती पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये गणेश कोंडे यांना तुम्ही पाहता. हो स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. भव्य षटकार केलाय फलंदाज जितेश यांना. बरोबर स्टेप आउट झाले. बॉलला मात्र ओळखलं, त्याच्यावरती प्रहार चढवला आणि लॉंगऑफच्या डोक्यावरून आज षटकारच पाहायला मिळतोय. या फटक्यांची आवश्यकता आहे. हे फटके जर का आले ना तर मात्र मोठी धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळेल. भैरवनाथ क्रिकेट संघ भोईरवाडी धावसंख्या एकंदरीतच या षटकाराच्या साह्यानं आपण पाहताय 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स आल्यात. महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर आता मात्र एक चांगली नियमावली खऱ्या अर्थानं आखली गेली अजय सर. कारण की आता प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला फक्त 8च संघ खेळताना पाहायला मिळतात. मग या 8 संघामध्ये खऱ्या अर्थानं ती प्रत्येक संघाला ती संधी निर्माण झाली. इथे देखील फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमा पार. चौकार. पाहुण्यांचं आगमन या मंचावरती होत आहे. प्रकाश लोहट साहेब आणि शेखर दादा यांचं आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. हो पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. ऑन साईडला हा फटका अगदी आपण पाहताय. काव कॉर्नरमध्ये फिल्डर आहेत. धाव इथून फक्त सिंगलच मिळेल. खऱ्या अर्थानं पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या गणेश कोंडे यांनी. विकेट त्यांना 1 मिळाली होती. पुनश्च एकदा आपण पाहताय या ठिकाणी प्रवीण पवार जे संघाचे संघनायक आहेत ते मात्र पुनश्च एकदा गणेश कोंडे यांच्याकडे गेले आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आपल्याला गणेश कोंडे यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळाले. आणि जिथे खऱ्या अर्थानं धावगती थांबली होती, जिथे धावाच होत नव्हत्या, जिथे संघर्ष चालू होता, तिथून मात्र या 3ऱ्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं 11 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये बनवल्यात भोईरवाडी टीमनं. ओ लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 32. 32 धाव फलकावरती आलात भोईरवाडी टीमच्या. किरण शुभमजी बोरकड यांच्याकडून खऱ्या अर्थानं आपण पाहताय षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु इथे फलंदाज मात्र बाद होतील ते बावेश. पुनश्च एकदा मोठा फटका मारायचा होता त्या नादामध्ये, त्या शोधामध्ये खऱ्या अर्थानं आपली विकेट्स त्यांना बहालच केली आहे. मोठे फटके प्रत्येक वेळी तुम्हाला मिळू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहताना की ती ताकद जनरेट करावी लागते आहे. तुम्हाला बरोबर बॉल अगदी बॅटवरती परफेक्ट मिडल करावा लागतो आणि त्याच वेळी ते मोठे फटके येत असतात. परंतु इथे जर पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल थोडासा कमी गतीने आला होता, तो पिक करताच आला नाही आहे आणि लॉंगॉनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले, काच पकडली आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद झालेत. धावसंख्या 32 आहे, विकेट्स 3 आल्यात. 22 देखील चांगली बॅटिंग केली, 5 बॉलमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, परंतु 6 बॉलमध्ये 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये जितेश म्हात्रे आणि त्याच्या साथीला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय शशांक भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय. 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय शशांक भोईर. हो, खोला टाकला होता, ड्राईव्ह केला 7 मध्ये त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय फिल्डर आहेत, तोपर्यंत धाव 1 मिळेल. हे चांगलं क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं. जर पाहिलं ना तर मात्र अगदी पहिला बॉल फेस करत असताना बरोबर परफेक्ट ब्लॉक होलमध्ये चाला होता, त्याला सन्मान दिला आणि तिथून मात्र ती 1 धाव आपल्याला येताना पाहायला मिळाली. एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 33 धाव फलकावरती आहेत आणि 3 विकेट्स देखील आल्यात. म्हणजे अगदी आपण पाहताय 3चं समीकरणच मैदान आपल्याला ऑन स्कोर पाहायला मिळतोय. 3 ओव्हर 3 विकेट्स आणि 33 धावा या धावफलकावरती आलात. यानंतर होणारी मॅच असेल मोरिया 11 बारणे आणि भैरवनाथ सांडशी. दोन्ही टीमला आपण या ठिकाणी सूचित करतो. मोरिया 11 बारणे आणि भैरवनाथ सांडशी पुढील मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. जर का एक कॅप्टन उपस्थित असेल आणि दुसरा कॅप्टन उपस्थित नसेल तर उपस्थित असणाऱ्या कॅप्टनला आणि त्या टीमला टॉस विन दिला जाईल, ही गोष्ट लक्षात घ्या. प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे, आमदार चषक 2026 सावळेच्या स्पर्धेचे आमचे 3ही आयोजक भानुदाजी धुळे साहेब, विलास मोडकदादा आणि गणेश मोडकदादा या तिघांच्या वतीने प्रेक्षकांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर आयवा कॅच पकडली तर प्रत्येक आयवा कॅचसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आमदार चषकामध्ये असेल. आणि दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे संघाचे नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे ते आरजी धुळे यांचं देखील आगमन. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी मागच्या 15 दिवसापासून पाहतोय. प्रत्येक ठिकाणी बारकाईने लक्ष देणारे दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळेचे सर्व सदस्य, या सर्वांचं आपण मनापासून कौतुक करतोय. हरेश धुळे आणि त्यांची संपूर्ण टीम, केतन असेल, जयवंत, सनी, गौतम, रुपेश, सगळ्यांचं कौतुक करतोय. आणि 3 ओव्हर 33 ऐकूया आवाज योगेश सरांचा. ओव्हर टू सर. सन्माननीय संदेशजी भोईर साहेब, उपसरपंच भोईरवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान आपण पाहता या मुख्य मंचावरती सोमनाथजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून आपण पाहता ज्या मुख्य स्टेजवरती जो बॅनर आहे त्याच्यावरती जर का एखाद्या फलंदाजानं षटकार लगावला तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय सोमनाथजी मोडक साहेब आपण पाहता या मुख्य मंचकावरती उपस्थित आहेत आणि त्याच मंचकावरती असलेला जो बॅनर आहे या स्पर्धेचा, त्या बॅनरवरती जर का षटकार आला तर मात्र तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सावेले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदेशजी भोईर यांचं देखील आगमन या मंचकावरती होतं. संदेश भोईर साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 34 धावफलकावरती आहेत. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहताय नरेश कोंडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. नरेश कदम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावफलकावरती आहेत. चांगली धावसंख्या आता इथून आपल्याला पाहायला मिळते. ओ बाची कडा पाठीमागे एसटी रक्षक, ओ वाडा कॅच, कमालीचा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज बाद.
काढली तर प्रवीण खरं तर सर्कल 30 सर्कलच्या एंडवरती आहे. कदाचित मिड ऑफ मध्ये जर का तो कॅच कॅरी करतोय तर गणेश दादांकडून 1000 एका कॅचसाठी म्हणजे अशा किती कॅच प्रवीण पकडेल आणि किती गणेश दादांचा कॅच पकडेल. आणि गणेश दादा मोडक असं व्यक्तिमत्व आहे ना जे मनाने दिलदार आहे. मनाची श्रीमंती गणेश दादांची आणि आपल्या मित्रासाठी 1000 कॅचसाठी. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज येताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दुर्बा 11 सावले संघ अगदी आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून आपल्याला जो खऱ्या अर्थानं पुरस्कृत होताना पाहायला मिळतो ते सन्मान्य गणेशदादा मोडक. पेट साईडसाठी खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहताय चेक करतायत. फेअर डिलिव्हरी फुलटॉस बॉल. सर रिव्ह्यू कोणाचा होता? ओके अंपायर्स कॉल. ओके फुलटॉस बॉल देखील इथून अगदी आपण पाहताय फलंदाज सौरभनं तो मात्र मिस केलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. पहिला फुलटॉस बॉल आला होता तो देखील मिस झाला. ओ फिंगर रोल करत असताना चांगला बॉल पंचांकडे लाऊड अपील आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल पोहोचतोय तोपर्यंत एक धाव तर इथून मात्र येताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका दाब्यानं जर पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचले 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत होती आणि त्याच वेळी मात्र त्या विकेट्स आल्या. ओ हिथून देखील आपण पाहतोय फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय विकेट आली आहे. आणखीन एक 5वा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या भैरवनाथ क्रिकेट संघ भोईरवाडी टीमला. फलंदाज बाद शशांक. ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अगदी जर पाहिलं तर 7व्या क्रमांकाचे फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. टीमचे सगळ्यात खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स खेळाडू जे ज्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड असा अनुभव आहे ते आता मात्र भानुदास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतात. योगेश सर दुसऱ्या रात्रीमध्ये देखील आपण पाहतोय गणेश दादा, विलास दादा आणि भानुदा धुळे साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र आणि वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंच संजय दादा तांबोळी आणि रमेश भोईर दादा यांचं देखील आगमन होत आहे. संजय दादा आणि रमेश दादा आपण देखील सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. ओ आणखीन एक चांगला बॉल स्विंग अँड मिस केलाय. बॅटन बॉलचा संपर्कच नाहीये. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं आपण पाहताय नरेश यांची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहताय. लेफ्ट हँड स्विमरचा वापर केला काय आणि त्यानं मात्र आपल्या टीमला कमबॅकच मिळवून दिला. जे 2 विकेट्स त्यांना मिळवल्या आणि 2च जावा त्यांनी खर्च केल्यात. काय कमालीचं षटक हाताळलंय ते नरेश कदम यांनी. जबरदस्त कामगिरी केली. टीमला कमबॅक हवं होतं आणि तो कमबॅक अगदी आपण पाहताय जबरदस्तच मिळवून दिला. धावसंख्या 35 आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय तिसरं षटक आलं होतं त्याच्यावरती ते आक्रमण झालं होतं आणि तिथून मात्र असं वाटलं होतं की आता 50+ जावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु तदनंतर या ओव्हरमध्ये अवघ्या 2च जावा आल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स देखील पाहायला मिळाल्यात. आता शेवटचं षटक आता बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये आता किमान 15+ जावा या बनवाव्या लागतील. आता खऱ्या अर्थानं स्क्वॉड देखील तेच म्हणत असेल की मात्र इथून 15+ जावा जर आला तर एक फायटिंग टोटल ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या फायटिंग टोटलला आम्ही फाईट करू इतक्या धावा तरी आता धावफलकावरती येणं गरजेचं राहील. ऑन स्ट्राईक आपण पाहताय सौरभ, नॉन स्ट्राईकवरती भानुदास. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून बॅटिंग करताना पाहायला मिळतील. चला यानंतर दोन्ही कॅप्टन टॉससाठी या मोरिया 11 बारणे आणि भैरवनाथ सांची.
सांडचे आणि बारणे संघ कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. ओ इथून देखील आपण पाहताय ऑन साइडला ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. ओ बॉल आता तो निसटला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन विकेट. इथून देखील आपण पाहताय बॉल निसटला. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि इथून तिसरी धाव देखील या ठिकाणी आपण पाहताय कंप्लीटच झाली आहे. काय धावले दोन्ही बॅटर. धावा तर बनवायचं शेवटचं षटक आहे. आता नाही तर मात्र कधीच नाही हे दोन्ही बॅटरला माहिती आहे. त्याच्यामुळे ते प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष जरूर करते आहे, परंतु आम्ही धावा या षटकांमध्ये बनवू शकतो हे मात्र पहिल्याच बॉलवरती दाखवलं आहे. पहिल्याच बॉलवरती आल्या 3 धावा आणि या 3 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय 38. 38 धावा या धावफलकावरती आल्यात. विकेट आल्यात 5. शेवटच्या अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. ओ शॉट आम फुल केलाय. मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर आहेत. वेगाने धावतात. कॅच ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील इथून मात्र कंप्लीटच होताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक अमीर पवार गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या बॉलवरती देखील आपण पाहता मिसफील्ड झाली. तिथे धावा मिळाल्या 3 आणि तदनंतर सेकंड बॉलवरतीच अगदी आपण पाहता चान्स बनला होता जिथे खऱ्या अर्थानं झेल कॅरी करायचा होता. तो झेल देखील ड्रॉप झाला आणि धावा देखील 2 मिळाल्या. 2 धाब्यांना आपण पाहता 40 धावा धावफलकावरती आपण पाहता. 5 षटकांच्या मॅचमध्ये 40+ धावा या खऱ्या अर्थानं फार महत्त्वाच्या असतात आणि त्या 40 धावसंख्येपर्यंत आता पोहोचली आहे ती मात्र भोईरवाडी टीम. अमीर पवार. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल शॉट फुल करायचा होता. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर नाही आहे. बॅकहँड एरिया आहे. नो मॅन्स लँडमध्ये दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली. ओ डायरेक्ट हिट. इथे आवश्यकता नसताना डायरेक्ट हिट झाली आहे आणि तोपर्यंत आणखीन एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी मोठे फटके येत नाही आहेत, जरी चौकार षटकार येत नाही आहेत, तरी देखील सिंगल डबल आणि सिंगलला अगदी तिसऱ्या धावेमध्ये देखील आपण पाहताय ते परिवर्तन केलं जात आहे. 3 धावा आल्या. 3 धाव्यानं पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 43. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 43 धावा ज्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात भोईरवाडी टीमच्या. 43 धावा धावफलकावरती आला. जिथे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर एक धाव पाहायला मिळाली असती तिथेच मात्र फिल्डरकडनं त्या चुका होताना पाहायला मिळाल्या. फिल्डिंग डिपार्टमेंट खऱ्या अर्थानं आता खराब कामगिरी करत असताना जे हनुमान बोतुली टीमकडनं. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. बॅक टू द बॉलर. इथे देखील आपण पाहता अमीर पवार यांच्या हातातून बॉल निसटलाय, परंतु इथे सौरभचा धाव घेण्याचा प्रयत्नच नव्हता. जर पहिलाच आपली स्ट्राईक सोडली असती तर कदाचित इथे मात्र चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असं. सौरभला इथून परतावं लागतंय. आपल्याला रिक्वेस्ट करतोय की आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. पुन्हा एकदा अगदी आपण पाहता ड्राईव्ह केला. शॉर्ट कव्हरमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. एका धाव्यानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचला ते मात्र 44 धावा धावफलकावरती. 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात अमीर पवारनं. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय डेट ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्या. तदनंतर कॅच ड्रॉप झाली. 2 आल्या. पुन्हा एकदा 13 धाव आली आणि तदनंतर मात्र ती रनआउटची विकेट. आता आलेली सिंगल ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल ओमकारसाठी. ओमकारचा हा फटका मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आहेत. प्रवीण पवार यांच्याकडनं चुकी झाली आहे. खऱ्या अर्थानं प्रवीण पवार यांच्या प्रत्येक झेलवरती सन्माननीय गणेशजी मोडक साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज होतं, परंतु इथे प्रवीण पवार यांच्याकडनं खऱ्या अर्थानं झेल ड्रॉप झाला आणि ते 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील हुकलाय. धाव मिळाली आहे ती मात्र फक्त सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 धावा मिळाल्या. 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचले. 46 धावा धावफलकावरती आल्यात भैरवनाथ क्रिकेट संघ भोईरवाडी टीमच्या आणि आता 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो मात्र जय हनुमान बोतुली टीमला. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. मोरिया 11 बारणे आणि
त्याचबरोबर भैरवनाथ क्रिकेट संघ सांडशी. तत्पूर्वी पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल भानुदाजी धुळे साहेबांना, विलाजी मोडक साहेबांना की सावेळे ग्रामपंचायतीचे सन्माननीय माजी उपसरपंच संदेशजी भोईर यांचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये करावा. विनंती करेल भोईर साहेब आपण या ठिकाणी यावं. कॅमेरामॅन कॅमेरा जरा टर्न करा, जिथे पाहुण्यांचा सन्मान करतोय. इनिंग ब्रेक झालेला आणि 47चं टार्गेट इथून सेट झालेलं आहे. मोरिया 11 बारणे कर्णधार रिपोर्टिंग करा. भैरवनाथ सांडची टीम आपण रिपोर्टिंग करा. तत्पूर्वी मी विनंती करेल संदेशजी भोईर साहेबांना, सावेले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ज्यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पात्र जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख शिवसेनेचे आदरणीय भानुदाजी धुळे साहेब यांच्या शुभास्ते करतोय आपण सन्मान. हे सर्व आमचे आयोजक ज्यांनी सर्व पाहुण्यांना विशेष करून निमंत्रित केलं आणि अत्यंत आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक सन्मान संदेशजी भोईर साहेबांचा. त्यानंतर प्रकाशजी लोहट साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रकाशजी लोहट साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्या समोर शेखर दादा, या दोघांनाही मी इन्व्हाइट करतोय. प्रकाश दादा आणि शेखर दादा आपण दोघांनी यावं. भानुदाजी धुळे साहेब माजी सरपंच तथा पात्र जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख शिवसेनेचे धडाडीचं कार्य करणारे हे नेतृत्व भानुदाजी धुळे साहेब यांच्या शुभास्ते प्रकाशदादा आणि शेखर दादा यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करीत आहोत. चला, टीम मोरिया 11 बारण्याचा कॅप्टन उपस्थित झालाय. भैरवनाथ सांडशी टीम, भैरवनाथ सांडशीचे कर्णधार आपण या. जर का पहिला चेंडू पडला आणि कॅप्टन उपस्थित नसेल तर प्रेझेंट जो कॅप्टन आहे त्याला टॉस विन दिला जाईल. आणि जर तुम्ही लवकर रिपोर्टिंग केलं नाही तर मग तुम्हाला पेनल्टी सुद्धा असेल. मोरिया 11 बारणे कर्णधार उपस्थित आहे. इथेश भानुदास धुळे साहेब आपण कॅप्टनचा सन्मान करूया. इथेश आपण या मोरिया 11 बारणे टीमच्या कॅप्टनचा सन्मान आम्ही करतोय. प्रत्येक टीम आणि कॅप्टनचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. ही चांगली संकल्पना. हितेश डोळे आलाय. बारणे टीमचा आपण सन्मान भानुदास धुळे साहेबांच्या शुभ असतंय. प्रत्येक कर्णधार आपल्या संघाला घेऊन येत असतो, लीडर येतो संघाचा आणि सगळ्या टीमचा सन्मान आम्ही या स्पर्धेमध्ये करत आहोत. आमदार चषकामध्ये मोरिया 11 बारणे टीमचं सहर्ष स्वागत. कॅप्टन हितेश डोले ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर भानुदाजी धुळे साहेब स्वतः आपल्या शुभ असते टीमचा सन्मान करतायत. भैरवनाथ सांडशी टीम कॅप्टन लवकर रिपोर्टिंग करा. चला, बॅट्समन पाठवा. जानमन बुतिवली 47चं टार्गेट आहे ते मात्र या मॅचमध्ये. आणि जशी खरं तर मॅचला सुरुवात होईल, बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातील. पण खरं तर 3 आमचे आयोजक आणि या 3ही आयोजकांवरती प्रेम करणारा आमचं एक व्यक्तिमत्व आहे सोमनाथजी कडव साहेब मोडक. माफी असावी, सोमनाथजी मोडक साहेब, वेअर आर यू. त्यांचा देखील मला इंटरव्ह्यू घेण्याची फार प्रचंड इच्छा आहे. सोमनाथजी मोडक साहेबांकडे आपण जाऊया. त्यांचं या 3 आयोजकांवर इतकं प्रेम आहे ना की त्यांच्या बॅनरवरती जर कोणी षटकार मारला तर 2000चा कॅश प्राइज सोमनाथजी मोडक साहेबांनी लावलाय. मोडक साहेब या आपण, कारण खरं तर सगळ्यात जास्त मी म्हणेल की ज्याची धावपळ आहे मागच्या कालच्या रात्रीमध्ये की आजच्या रात्रीमध्ये सोमनाथजी कडव साहेबांच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगते की किती मोठ्या प्रमाणात सावळे येदोली प्रभागामध्ये या स्पर्धे. मोडक साहेब काय सांगाल, कसं वाटतंय की ही भव्य स्पर्धा आमदार साहेबांच्या नावाने आणि आपले 3ही आयोजक यांनी इतकं सुंदर नियोजन केलं, काय सांगाल या नियोजनाबद्दल? खऱ्या अर्थाने आमच्या घरेलू मैदानावर या क्रिकेटच्या नाईट मॅच आम्हाला पाहायला भेटतात. हे तर खरं आमचं भाग्य समजतो की 3ही त्रिदेव जे आमचे बंधुराजे विलाजी मोडक आणि आमचे मामाश्री भानुदास धुळे आणि विशेष दिलदार महत्त्व ज्यांना मानलं जातं ते आमचे गणेश भाऊ मोडक. खरोखर यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो का आज तुमच्यामुळं आम्हाला आमच्या घरगुती मैदानावर या क्रिकेटचे सामने पाहायला मिळतात. तसेच खरोखर टीमबद्दल पण मला थोडंसं 2 मिनटं बोलायचं आहे. ही दुर्वा 11 टीम म्हटलीस, यांचे खूप अथांग मेहनत आणि हरेजी धुले हे खऱ्या अर्थाने इथे कोच ठरतात. यांच्या नेतृत्वाखाली ही टीम यांच्या अथांग मेहनतीमुळे सुद्धा आम्हाला ही नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला भेटते. खरोखर यांचं सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. असेच तुमचे पुढचे कार्य सदैव राहो हीच मी इच्छा प्रकट करतो. थँक्यू सोमनाथजी मोडक साहेबांना. आपण आणखी चर्चा भरपूर होईल, रात्र जशी पुढे जाईल आणखी चर्चा आपण नक्की करू. साहेब आपण मंचावरती असतानाच हवा. 47चं टार्गेट आहे ते मात्र टीम
भुतिवलीला. चला शेवटची सूचना सर करतोय. जय भैरवनाथ सांची टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतं. मोरिया 11 बारणे. चला टॉससाठी आपण या ठिकाणी आणि विनंती करतोय सन्माननीय माजी उपसरपंच संदेशजी भोईर यांना की पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी साहेब आपण या ठिकाणी हवं. सांची टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. मोरिया 11 बारण्याचा हितेश आपण या टॉस करतोय आणि आदरणीय सन्माननीय भरत शेठ धुळे यांचं आगमन या ठिकाणी होतं. भरत शेठ धुळे यांना विनंती करतोय साहेब आपण मंचावरती यावं. टीम कॅप्टन सांची टीम ते येत आहेत. भरपूर उशीर झाला. चला इनिंगला सुरुवात होईल. मॅच इथून सुरू करा. टॉस आपण करतोय. संदेशजी भोईर यांच्या शुभाशय करतो आपण टॉस. जय भैरवनाथ सांची मोरिया 11 बारणे. बरेचसे धुळे आपण असं व्हावं. टॉस करतोय. टॉस जिंकलाय मोरिया 11 बारणे ठिकाणी. कॅप्टन डिसिजन बॉलिंग करण्याचा. बारणे वन द टॉस, चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंग असेल सांची टीमची. कॅप्टनचा सन्मान करूया आणि जाऊया मॅच कडे. ऑनगोईंग मॅच कडे. संभाजी पतारे सर. यस, थँक्यू सर. दुसऱ्या रजनीमध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो आणि दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात करतो. दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आयोजित कर्जत टेनिस क्रिकेटच्या मान्यतेने भव्य दिव्य असे नाईटचे हे सामने आपण पाहतोय. विद्यमान कर्जत खालापूरचे दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या जांभळीच्या मैदानावरती सावळेकरांचं आयोजन सह्याद्रीच्या कुशीमध्ये 2 संघामध्ये सध्या क्रीडांगणावरती मॅच सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतोय भुतिवली तर दुसऱ्या बाजूने भोईरवाडी. या 2 संघामध्ये ही मॅच सध्या सुरू आहे. पहिल्या सत्राचं या ठिकाणी आपण गोड आवाज योगेशजी ढोळे सरांचा या ठिकाणी आवाज ऐकत होता. धन्यवाद योगेशजी ढोळे सर. आणि जशी द्वितीय सत्राला या ठिकाणी सुरुवात झाली. प्रथम सत्रामध्ये 46 धावा त्या मात्र भोईरवाडी संघाने आपल्या स्कोअर कार्डवरती ठेवल्या आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 47 धावांची आवश्यकता असताना सध्या आपण स्कोअर कार्डवरती पाहतोय एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागल्या त्या 5. पुढील चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने इनफिल्डला मात्र क्लिअर करत असताना द्वितीय सत्राचा संघर्षाचा येतोय तो पहिला चौकार. अजय सर, योगेशजी ढोळे सर आज मुख्य समालोचकांच्या भूमिकेमध्ये आणि वेळ मिळाला तर आम्हाला देखील थोडंसं या ठिकाणी समालोचन करायला देखील मिळतंय. धन्यवाद. खरं तर या स्पर्धेचे मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले ती संभाजी पतारे सरांची. पुन्हा एकदा येतोय. यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचणार आणि हा षटकार येतोय तर मात्र फलंदाज नरेश कदमच्या बॅटमधून षटकार. कडून देखील कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. नरेशजी कदमांसाठी या ठिकाणी लगातार जर 2 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आले. पुढील चेंडू चौथ्या क्रमांकाचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने अगदी त्याच दिशेने षटकार आला होता त्याच दिशेने येतोय हा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा जोडल्या जातील त्या तब्बल 19. ची संपूर्ण टीम यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी ही स्पर्धा सध्या आज दुसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. येणारी मॅच आपण पाहणार आहोत बारणे विपक्ष सांडशी आणि या मॅचसाठी त्यांना देखील शुभेच्छा असतील. जाऊया सामन्यावरकडे. द्वितीय सत्रामध्ये ज्या ठिकाणी धावा लागल्या तर 19. पुन्हा एकदा त्याच दिशेने गोलंदाज वारंवार चुकी करतोय आणि त्या चुकीला मात्र माफी नाही. या ठिकाणी फलंदाज नरेश कदमच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाकेदार षटकार. सर, नरेश कदम ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ना भुतिवली संघाचा, असं वाटतंय की येणाऱ्या 2 ते 3 षटकामध्येच ही मॅच संपवण्याचा विचार करून जणू काय तो मैदानामध्ये दाखल झालाय. कारण चौकार षटकारांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु यावेळेस नाही. यावेळेस कृष्णा हवी ठरतोय, त्रिफळाचीत करतोय तो मात्र या आक्रमक फलंदाज नरेश कदमला. आणि सहर्ष स्वागत करतो. सांडशी टीम देखील अगदी वेळेत या ठिकाणी दाखल झाली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. बारणेकरांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. त्या ठिकाणी गोलंदाज निवडलाय तो मयुरेश भोईरवाडी संघाच्या संघ कर्णधाराने. डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज यश क्षेत्ररक्षकाला यावेळेस मात्र थोडीशी चुकी केली आहे आणि त्याचा मोबदला मात्र 2 धावांमध्ये झाला. या 2 धावांमध्ये 27 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आदरणीय नारायणजी धुळे साहेबांचं देखील आगमन आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय दादा देखील उपस्थित होते. मी दोघांनाही विनंती करतो की आपण सन्मानाने या स्टेजवरती येऊन आसन असावं. आमदार ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये आता केवळ 20 धावसंख्येची गरज आहे. ती मात्र भुतिवली संघाचा पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चेंडू जातोय सीमा पार, चौकार. आमदार यांचं हे गीत कालपासून आपल्याला आजच्या या दुसऱ्या रात्रीपर्यंत देखील आणि येणाऱ्या पूर्ण रात्रींमध्ये हे गीत आपल्याला सतत ऐकायला मिळणार आहे. कारण जी प्रगती या ठिकाणी आपल्याला कर्जत खालापूर तालुक्यांमध्ये जी पाहायला मिळाली, पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत या ठिकाणी येतोय. तो मात्र नो चेंडू. पंचांनी नो बॉल दिलाय. पंचांची कृपया पंचांशी कोणीही उज्जत घालायचं नाही. पंचांना जर आवश्यक असेल तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. अन्यथा बीमरसाठी आणि व्हाईट बॉल यासाठी मात्र रिव्ह्यू असणार आहे. एक सक्सेसफुल
सक्सेसफुल आणखी तुम्हाला रिव्ह्यू दिले जातील. त्या व्यतिरिक्त मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू त्या ठिकाणी दिला जाणार नाही. मी भोईरवाडी संघाच्या संघ कर्णधाराला विनंती करतो, कृपया आपण पंचांशी हुज्जत घालू नये. आदरणीय किशोरजी लष्करे साहेबांचं देखील आगमन या क्रीडा नगरीमध्ये होतं. किशोरजी लष्करे साहेब, आपण देखील मंचावरती येऊन आसनसवा आमदार ट्रॉफीची दुसरी रात्र आणि पहिला सामना थोडासा क्लोज जाईल काय बघायचं. ओव्हर टू सर. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 1.2 असे चेंडू मात्र यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा झाल्यात त्या 32. 47 धावसंख्येचं टार्गेट. स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. अगदी यष्टीरक्षक देखील स्टंपला चिटकून यावेळेस थोडेसे बदल केले जात आहेत. ते मात्र भोईरवाडी संघाच्या संघ कर्णधाराकडून फील्डमध्ये चेंजेस केले जात आहेत आणि त्याचा फायदा यावेळेस झाला. पुन्हा एकदा स्लोअर रन टाकण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र पिक केलं ते मात्र ऋषिकेश जाधव या फलंदाजाने. येतोय तो लॉंगॉनच्या क्षेत्रात दर्जेदार षटकार. आपण पाहतोय ते तब्बल 38-47 धावसंख्येचं टार्गेट, म्हणजे येणाऱ्या आता केवळ 9 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे या 2 फटक्यामध्येच सामना संपवणार की काय, अशा प्रकारचे चिन्ह मात्र या ठिकाणी निर्माण झालेत. परंतु पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज मयुरेश. सर या दरम्यान पाहतो आपण शिवसेनेचे ग्रामपंचायत प्रमुख गुरुनाथजी धुळे यांचं आगमन. विनंती करतो किशोरजी लष्करे साहेब आणि गुरुनाथजी धुळे साहेब आपण स्टेजवरती या. शेवटच्या चेंडूवरती देखील या एज लागली गेली आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी क्लोज होता आणि एक महत्वपूर्ण कॅच मात्र यष्टीरक्षकाने पकडली. दुसऱ्या क्रमांकाचा झटका लागतोय तो मात्र भुतिवली संघाला. संख्येची म्हणजे अगदी 3च्या सरासरीने या धावसंख्येची गरज असेल ती मात्र भुतिवली संघाला. नवीन फलंदाज अमीर पवार ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं, अतिशय महत्त्वपूर्ण षटक होतं ते. आणि तो अमीर पवार एक ऑलराऊंडर खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. हर्षल भोईर हा नवीन गोलंदाज, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज भोईरवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान मात्र खूप सोपं होऊन गेलंय, परंतु क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमीच वेगवेगळे रंग दाखवणारा हा क्रिकेट हा खेळ आहे. त्याच्यामध्ये बदल होत जातात. पंचांना विनंती आहे की सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा थांबा घेणार नाही खेळाडू, याकडे आपण विशेष आज लक्ष द्यायचं आहे. आणि वेळोवेळी मात्र आपण दोन्ही कर्णधारांना मात्र सूचना देत राहायचं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि प्रत्येक सामना अतिशय प्रेक्षकांसाठी चांगला दर्जेदार होईल, याकडे लक्ष द्यावं. तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे, ज्या ठिकाणी 18 चेंडू आणि माफक 9 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज हर्षल हा गोलंदाजी मार्कवर येतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया आमदार चषक 2026 मध्ये. 18 चेंडू 9 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, स्लीपरमध्ये तुतुमय पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंमध्ये, परंतु सरते शेवटी अगदी सुरक्षित पोहोचला तो मात्र स्क्रीचमध्ये दोन्ही फलंदाज. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. आता येणारे 17 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल ती भुतिवली संघाला. असं वाटलं होतं की कुठेतरी संघर्ष पाहायला मिळेल, शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाईल, परंतु थोडीशी गोलंदाजी कमकुवत पाहायला मिळाली. ती मात्र भोईरवाडी संघाची. पहिल्या 2 गोलंदाजांवरतीच प्रहार पाहायला मिळाले. अगदी पहिल्या षटकामध्येच प्रहार मिळालेले, ज्या प्रकारे नरेश कदमने फलंदाजी केली आणि त्या फलंदाजीमधून खऱ्या अर्थाने सावरला नाही भोईरवाडी संघ. आणि दुसऱ्या गोलंदाजावरती देखील आक्रमण झालं. 2 षटकामध्ये तब्बल 19च्या सरासरीने 38 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या होत्या. आणि आता जशी 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती 1 धाव.
39 धावसंख्या सध्या स्कोअर कार्डवरती. सामन्याला थोडासा वेळ होतोय, याच्याकडे वारंवार लक्ष आपण द्यायचंय. अमीर पवार हा 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये गेलेला फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजांकडून होतोय. हर्षल हा गोलंदाज ओळखतोय की कशा प्रकारे स्टान्स आहे फलंदाजाचा आणि अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव खूप महत्त्वाची असेल. हा सामना जर अगदी क्लोज न्यायचा असेल तर डॉट बॉल आणि विकेट देखील तुम्हाला तितक्याच महत्त्वाच्या असतील त्या भोईरवाडी संघाला. आणि तो संघर्ष पाहायला मिळेल का? हा देखील चेंडू बराच काल हवेमध्ये 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचतायत, परंतु चेंडू काही त्या ठिकाणी हाताला ब्रश होणार नाही, जमिनीवरती दाण होणार आणि तत्पूर्वी मिळतात आणखीन 2 धावा. आणखीन क्लोज जातोय तो मात्र विजयाच्या दिशेने तो संघ भुतिवली संघ. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता आहे, ती मात्र भुतिवली संघाला. बारणे संघाचे HD आणि JD हनुमानजी धुमाल, जगदीशजी धुमाल यांना देखील विनंती करतो. आपलं देखील आम्ही जगदीश धुले आणि हनुमान धुमाल या दोघांनाही विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पुढील चेंडू देखील अतिशय चांगला टाकण्यामध्ये यशस्वी झाला. हे चेंडू जर पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये हा गोलंदाज जर कदाचित आला असता तर कदाचित धावसंख्येला रोख लागला असता, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही 6 धावा करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये 6 चेंडूंमध्ये 1-1 धाव होत नसते, निर्धाव षटकं जात असतात आणि हे षटक तुम्हाला टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, तर तुमचा संघ मात्र त्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. पुन्हा एकदा हा फटका आलाय मिड विकेटमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फेकी करणार, तत्पूर्वी मिळत आहेत 2 धावा. 2 धावा आणि या 2 धावाने 43 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. आता केवळ 4 धावसंख्येची म्हणजे एका फटक्याची गरज आहे, ती मात्र भुतिवली संघाला. आणि तो विजयी फटका येणार का? तो मात्र अमीर पवार अशा बॅटमधून. गोलंदाज हर्षल सध्या 5 चेंडूचा खेळ मात्र या गोलंदाजांनी संपन्न केलेला आहे. 5 चेंडूंमध्ये अवघ्या धावा दिल्यात. त्या 5 चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु धावा माफक होत्या, त्यामुळे आणि पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली या गोलंदाजाने. आणि शेवटच्या क्षणी अतिशय चांगली कॅच पकडली जाते. आणखीन एक धक्का लागतोय, तो मात्र भुतिवली संघाला 3ऱ्या क्रमांकाचा 43 वरती. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आता गरज असेल ती धावांची 4. आदरणीय जगदीशजी कोंडिलकर यांचं देखील सहर्ष स्वागत. मी विनंती करतो जगदीशजी कोंडिलकर आपण देखील या स्टेजवर वरती यावं. आणि आमदार चषकाची स्पर्धा आहे. आमचे 3ही आयोजक विलासजी मोडक, गणेशदादा मोडक आणि भानुदासजी धुळे या 3ही आयोजकांवरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि असंख्य त्यांचे मित्र आहेत की ज्यांनी या स्पर्धेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपस्थिती. जगदीश कोंडिलकर आणि बाळारामजी धुळे या दोघांनाही मी विनंती करेल, साहेब आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. यानंतर मोरिया 11 बारणे आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल जय भैरवनाथ सांडची. आदरणीय पुंडलिकजी भाळके यांचं देखील आगमन. साहेब आपणही मंचावरती या. टाइमच्या बाबतीत अजिबात आपण उशीर करू नका. 12 बॉल 5 ची गरज आहे. 4 धावसंख्येची गरज आहे सर. 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. आणि आमचे स्कोरर या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण स्टॅटिस्टिक सांगतात आम्हाला की प्रत्येक या ज्या 3 षटकांमध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट मात्र गमावली, ती मात्र भुतिवली संघाने. जे 3 गडी बाद झालेत ना, ते प्रत्येक ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरतीच बाद झालेत. 12 चेंडू 4 धावसंख्येची गरज. विकेट किपर आपल्याला अगदी क्लोज पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण बदलण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, वेळ घेतला जातोय, तो मात्र भुईरवाडी संघाने, कारण संघर्ष सोडायला तयार नाहीयेत अजूनपर्यंत, मॅच सोडायला तयार नाहीये. दुसऱ्या बाजूने मॅच अगदी क्लोज नेऊन ठेवली आहे, ती मात्र भुतिवली संघाने विजयाच्या समीप. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाला माहिती आहे की हा वेळ आहे, ही संधी आहे आणि या संधीमध्ये त्याच्या भात्यामधील वेगवेगळे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतोय तो, परंतु चेंडू जातोय निर्धाव. आता 11 चेंडू 4 धावसंख्येची गरज. गोलंदाज मयुरेश. हा फटका येतोय या ठिकाणी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून विजयी फटका. आणि यावेळी मात्र भुतिवली संघ विजय संपादन करतोय. हार्ड लक असेल भोईरवाडी संघ. पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्या मात्र भुतिवली संघाला. यानंतर
गोलंदाजी असेल ती मात्र बारणे संघाची. विनंती असेल आपण लगेचच मात्र मैदानामध्ये दाखल चला व्हायचं. सर, आपण मॅन ऑफ द मॅच इथून अनाऊन्स करा आणि पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. इनिंग ब्रेक झालेली आहे, काही पाहुणे या मंचावरती उपस्थित आहे. टाइमच्या बाबतीत कुठल्याही टीमने अजिबात वेळ घेऊ नका. हरेजी धुळे यांच्या सक्त सूचना आम्हाला आलेल्या आणि पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय सुरेश अप्पा यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि सुरेश अप्पा या ठिकाणी आपण या आणि मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे